नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला हा व्हिडिओ गणेश जयंती निमित्त आहे. गणेश जयंतीला कशी पूजा करावी, देवाला कोणता नैवेद्य दाखवावा, कोणता मंत्र म्हणावा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपली आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्यावर लागलेले चुकीचे आरोप कसे नष्ट करावेत याबद्दलची ही माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गणेश जयंती ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला असते. या दिवशी गणेशाचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी गणपतीला तिळाचा लाडूचा नैवेद्य दाखवण्यात येतो. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. गणेश भक्तांत संकष्टी चतुर्थीप्रमाणेच या दिवसाला देखील फार महत्त्व आहे. गणेश जयंती म्हणजे गणेशाचा वाढदिवस, ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणण्यात येते. या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो. एका परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशातील चौथ किंवा सकट चौथ असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते. याला महाराष्ट्रात तिलकुंद चतुर्थी असे म्हणण्यात येते. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीपेक्षा तुलनेत 1,000,000 कार्यरत असते. आपण माघ शुद्ध जयंतीच्या दिवशी, गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाचे नामजप दिवसभर करावा. श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी. श्री गणेशाला लाल फूल आणि दुर्वा वाहाव्यात. सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी ही प्रार्थना म्हणायची आहे की, हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रति भक्तिभाव निर्माण होऊ दे. पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे. हो श्री गणेशा, मी तुमची पूजा करते, ती तुम्ही आवडीने स्वीकार करून घ्या आणि मला तुमच्या पूजेची आवड निर्माण होऊ द्या. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करण्या अगोदर तिळाचा लेप शरीराला लावून तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची. नंतर श्री गणेशाला एका पाटावर लाल कपडा अंथरून श्री गणेशाची मूर्ती स्थापित करायची. त्यांना षोडशोपचार पंचोपचार पूजन करायचं. त्यांना पाण्याने, शुद्ध जलाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं. व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचं. त्यांना आपल्या अनामिकेने गंध लावायचा, हळदी कुंकू लावायचं. श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावायचा. श्री गणेशाला हळदी कुंकू वाहताना आधी हळद, नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटी घेऊन त्यांच्या चरणावर ते हळद कुंकू वाहायचं. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणाऱ्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहत चक्र जागृत होते. त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास सहाय्य होत असते. श्री गणेशाला लाल जास्वंद किंवा लाल रंगाची अन्य फुले वाहावीच. विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वाहावीत. या फुलांकडे गणेश तत्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्वाचा आपल्याला लाभ होत असतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्व लवकर आकृष्ट होते. या तत्वानुसार श्री गणेशाला फुले वाहताना ती 8 किंवा 8च्या पटीने अशी
शंकरपाळ्याच्या आकारात ती फुले आपण देवाला वाहावीत. श्री गणेशाला दुर्वा वाहावीत. दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्व आकृष्ट होऊन करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते, म्हणून श्री गणेशाला दुर्वा वाहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्वाचा आपल्याला अधिकाधिक लाभ होत असतो. श्री गणेशाला दुर्वा नेहमी विषम संख्येनेच वाहाव्यात. न्यूनतम 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 21 इत्यादी दुर्वा श्री गणेशाला वाहाव्यात. श्री गणेशाला वाहावयाच्या दुर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दुर्वांना 3, 5, 7 अशा विषम संख्येत त्या असाव्यात. श्री गणेशाला चंदन, केवडा, चमेली, गंधाची उदबत्ती 2 वेळा ओवाळावी. श्री गणेशाला हिना गंधाचे अत्तर अर्पण करावे. श्री गणेशाची आरती करावी. श्री गणेशाची पूजा झाल्यावर सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती करावी. श्री गणेशाची पूजा झाल्यावर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करावी. आणि श्री गणेशाला तीळ गुळ मिश्रित लाडू अर्पण करावा किंवा तीळ साखर अर्पण करावे किंवा तीळ गुळ अर्पण करावा. आणि सर्व पूजा व्यवस्थितरित्या पार पाडल्याच्या नंतर श्री गणेशाला 8च्या प्रमाणात म्हणजे 8च्या पटीने प्रदक्षिणा घालाव्यात. अशा पद्धतीने श्री गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे आणि श्री गणेशाच्या समोर आपल्याला श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आहे आणि गणपती स्तोत्र म्हणायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला श्री गणेश जयंतीला गणेशाची पूजा करायची. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले जातात. या 3ही अवतारांमध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगळा आहे. पहिला वैशाख पौर्णिमेचा, ज्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपात गणरायाचे आगमन पूजन होते तो दिवस. तर तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा अर्थात माघी श्री गणेश जयंतीचा दिवस होय. माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी असे म्हणण्यात येत असते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:29 पर्यंत राहणार आहे. तर उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी गणपतीच्या पूजेची वेळ सकाळी 11:28 पासून सुरू होणार आहे, तर दुपारी 1:42 पर्यंत श्री गणेश पूजन गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तासांचा शुभ मुहूर्त आपल्याकडे आहे. यावेळेस गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा, कोणी या दिवस गणपती जर मांडत असतील तर प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी. या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाचे उटणे लावून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकावे, शुभ मानले जाते. गणपती समोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा. पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी किंवा फोटो ठेवावा. शक्य असल्यास गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा. बाप्पाला लाल फूल, कुंदाचे फुले, दुर्वा आणि शेंदूर अर्पण करावा. या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य अनिवार्य आहे. 21 मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. आरतीनंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. अशा पद्धतीने श्री गणेशाची पूजा करावी. एका परंपरेनुसार श्री गणेश चतुर्थी हा गणेशाला जन्मदिवस असा मानतात. प्राचीन प्रथांनुसार श्री गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे, ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी सेट केला आहे. जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहतो त्याला मिथ्या दोष नावाच्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. चुकून एखाद्या व्यक्तीला चंद्र दिसला मंत्राचा जप केला जातो. सिंहा प्रसेनमवधिसिंहो जामोवता हतः सुकुमारक मरोदितव हेषा स्यामंतकः. नंदीने सनतकुमार ऋषींना सांगितलेली एक आख्यायिका आहे. म्हणून भगवान कृष्णावर शामंतक नावाचे एक मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप होता, कारण त्यांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र बघितला होता, जो निषिद्ध होता. देव ऋषी नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघ शुक्ल चतुर्दशी किंवा गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि चोरीच्या आरोपातून त्यांची सुटका झाली.
गणपती आणि चंद्र यांची पूजा या दिवशी केली जाते. पूजक व्यक्तीने या दिवशी लाल रंगाचे वस्त्र वापरावे असा संकेत रूढ आहे. चंद्राचा उदय झाल्यावर चंद्राची पूजा केली जाते. गणपतीला या दिवशी तीळ वापरून केलेला गोड पदार्थ वा तिळाच्या मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो. गणेश जन्माच्या व्रताच्या निमित्ताने या दिवशी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आरतीनंतर मोदकाचा नैवेद्य केला जात असतो. आपल्यावर जर चुकीचा काही आरोप आला असेल, आपल्यावर जर काही संकट आले असेल, तर ते टळण्यासाठी श्री गणेश जयंतीचे हे व्रत तुम्ही नक्की करा आणि व्यवस्थितरित्या हे व्रत करून या दिवशी देवाला तिळगुळाचा नैवेद्य चालतो आणि आपल्याला फराळालाही तिळगुळ चालतं. आणि या दिवशी देवाला हा नैवेद्य दाखवून त्यांची व्यवस्थितरित्या पूजा करून आपण हे व्रत पाळा. आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करून श्री गणेशाची पूजा करून हे व्रत जर आपण सोडले तर आपल्यावर आलेले चुकीचे आरोप हे नष्ट होत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही श्री गणेश जयंतीची पूजा करा. श्री गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती असल्याने गणेश मूर्तीची या दिवशी पूजा करावी. त्यांच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य आपले पूर्ण होते. या उत्सवात दरम्यान श्री गणेश मूर्तीची पूजा करावी. प्रत्येकाने स्वतःला शक्य असेल तर ते ठरवावे. पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये. काही चुकेल याची भीती मनात बाळगू नये. श्रद्धेने, आनंदाने आणि समाधाने ही पूजा करावी. श्रद्धा, पूर्ण विश्वास, मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तीपूजाची त्याला फार मदत ठरू शकते. त्यामुळे आपण एकाग्रता आणि आनंदाने ही व्यवस्थितरित्या पूजा पार पाडावी. तर मंडळी, असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.